नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. मागच्या लेक्चरला आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकची थोडक्यात माहिती पाहिली होती. हा पहिला टॉपिक आहे BCom फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्टमधील. तर आता या लेक्चरला आपण अकाउंटिंगचे एंट्रीज म्हणजे जर्नल एंट्रीज कशा करायच्या. अकाउंट्समध्ये जर्नल एंट्री हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो अतिशय सोपा आहे, परंतु त्याच्यातल्या काही छोट्याशा आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कुठेही पुस्तकामध्ये वाचायला मिळत नाहीत किंवा पाहायला मिळत नाहीत, अशा बारीक सारीक गोष्टींचा आपण या लेक्चरला अभ्यास करणार आहोत, ज्यामुळे जर्नल एंट्रीज करणं तुम्हाला सोपे जाईल. सुरुवातीला जर्नल एंट्री करण्याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे अकाउंटिंगचे प्रकार आणि अकाउंट्सचे जे रूल्स आहेत ते रूल्स, जे नियम आहेत ते नियम आपण पाहणार आहोत. टाईप्स ऑफ अकाउंटिंग म्हणजे हिशेबशास्त्राचे प्रकार. याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला आहे पर्सनल अकाउंट, दुसरा आहे रिअल अकाउंट आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट. तर सुरुवातीला आपण पर्सनल अकाउंट म्हणजे काय ते पाहूया. पर्सनल अकाउंटला मराठीमध्ये वैयक्तिक खाती असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अकाउंट्स रिलेटेड टू पर्सन ऑर एंटिटीज म्हणजे हे अकाउंट एखाद्या व्यक्तीशी निगडित आहे, म्हणजे कस्टमर्स असतील, सप्लायर्स असतील किंवा बँक असतील. याच्यामध्ये जे उदाहरण दिले आहे त्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की पर्सनल अकाउंट नेमकं काय आहे. पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला जातो, जे आपण पर्सनल या नावावरूनच आपल्या लक्षात येत आहे. राम्स अकाउंट, SBI बँकचा अकाउंट. आता इथे फक्त SBI बँकचाच फक्त उल्लेख होणार का, तर नाही. जेवढ्या सगळ्या बँक्स आहेत त्या सगळ्या बँकेच्या नावाचा उल्लेख पर्सनल अकाउंटमध्ये होतो. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट आणि डेटर्स अकाउंट. अशा प्रकारे हे थोडक्यात काही आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. पर्सनल अकाउंटमध्ये जे काही उदाहरणं आहेत ते आपण प्रॉब्लेम सोडवताना आपल्या बरोबर लक्षात येईल. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल. तो रूल काय सांगतो आपल्याला, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे ज्याला दिले त्याला आपण डेबिट करायचं आहे आणि ज्याने आपल्याला दिले त्याला क्रेडिट करायचं आहे. लक्षात आलं? ज्याला दिले त्याला डेबिट करायचं आणि ज्याने दिले त्याला क्रेडिट करायचं. ठीक आहे. पुढचा प्रकार आहे रिअल अकाउंट. त्याला आपण वास्तविक खाती असंही म्हणतो. अकाउंट्स रिलेटेड टू ॲसेट्स अँड प्रॉपर्टीज. याच्यामध्ये टेंजिबल ॲसेट आणि इनटेंजिबल ॲसेट हे 2 प्रकार येतात. ॲसेट अँड प्रॉपर्टीजमध्ये प्रकार येतात कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, फर्निचर अकाउंट, गुडविल अकाउंट. ठीक आहे. वास्तविक म्हणजे याच्यामध्ये असे अकाउंट्स येतात ज्याला आपण वास्तविक खाती म्हणतो. थोडक्यात कॅश जे आहे ते वास्तवाशी निगडित आहे. बिल्डिंग जी आहे ती पण वास्तवाशी निगडित आहे. याला वेगळं नाव दिलेलं असेल तर आपण ते पर्सनल अकाउंटमध्ये घेणार, परंतु हे एक कॉमन नाव आहे. बिल्डिंग, फर्निचर हे सुद्धा एक कॉमन नाव आहे, हे आपण रिअल अकाउंटमध्ये घेणार. याचा रूल काय सांगितलेला आहे, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे काय थोडक्यात, तर जे येतं त्याला आपण डेबिट करतो. रिअल अकाउंटमध्ये काय करतो, जे येतं त्याला आपण डेबिट करतो आणि जे आपल्याकडून जातं त्याला आपण क्रेडिट करतो. लक्षात आलं? जे आपल्याकडे येतं त्याला आपण डेबिट करायचं आणि जे आपल्याकडून जाते त्याला आपण काय करणार, क्रेडिट करणार. हा आहे रिअल अकाउंटचा प्रकार. आता पुढचा आणि तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. त्याला म्हणायचं नाममात्र खाती. अकाउंट्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम अँड गेन्स. म्हणजे या अकाउंट्समध्ये जो काही आपला खर्च आहे, तोटा आहे, इन्कम्स आहेत आणि प्रॉफिट आहेत, या सगळ्याचा उल्लेख नॉमिनल अकाउंटमध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल सॅलरी अकाउंट आहे, रेंट अकाउंट आहे, कमिशन रिसिव्ड अकाउंट आहे, इंटरेस्ट पेड अकाउंट आहे. हे सगळे एक्सपेन्सेस अँड गेन्स आहेत. सॅलरी अकाउंटमध्ये हा आपला गेन आहे, हा आपला काय आहे, इन्कम आहे. रेंट अकाउंटमध्ये हा एक्सपेन्सेस आहे, कारण आपल्याला भाडं द्यावं लागतं.
कमिशन रिसिवड, इथे आपण कमिशन रिसिवड केलेला आहे, हा आपला काय आहे, इन्कम आहे, म्हणजे थोडक्यात प्रॉफिट आहे, तो सुद्धा आपल्या कशामध्ये येणार, नॉमिनल अकाउंटमध्ये येणार. इंटरेस्ट पेड, आपण इंटरेस्ट पेड केलेला आहे, दिलेला आहे, म्हणजे हा आपला काय आहे, एक्सपेन्सेस आहे, तो सुद्धा नॉमिनल अकाउंटमध्ये. थोडक्यात नॉमिनल अकाउंटमध्ये जो काही तुमचा खर्च आहे किंवा जो काही तोटा आहे आणि त्याशिवाय आपला जो इन्कम आहे आणि प्रॉफिट आहे, ह्या सगळ्या एकत्रितरित्या गोष्टी नॉमिनल अकाउंट्समध्ये येतात. आता नॉमिनल अकाउंट्सचा रोल काय सांगतो पहा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, काय म्हटलं मी, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. म्हणजे सर्व खर्च आणि तोटे जे आहेत त्याला डेबिट करायचं आहे. काय, सर्व खर्च आणि तोटे जे आहेत त्याला आपण डेबिट करणार आहे आणि सर्व उत्पन्न आणि नफा जो आहे आपला त्याला आपण क्रेडिट करणार आहे. लक्षात आलं. सर्व खर्च आणि तोटे जे आहेत त्याला आपण डेबिट करायचं आहे आणि सर्व उत्पन्न आणि नफा त्याला आपल्याला क्रेडिट करायचं आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. अशा प्रकारे नॉमिनल अकाउंट आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. हे 3 प्रकार जे आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट, ह्या 3 अकाउंटवरून आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या असतात. आता आपण याच अकाउंट्सच्या माध्यमातून याचाच अभ्यास करून काय करणार आहे, जर्नल एंट्रीज तयार करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, जर्नल तयार करताना आपल्याला जर्नल तयार करावं लागतं. त्याचा एक फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर्मॅट कसा केलेला आहे. इन द बुक्स ऑफ, जे काही आपल्याला प्रॉब्लेममध्ये नाव दिलं जातं त्याचं नाव आपण लिहितो, त्या कंपनीचं नाव आपण इथे लिहितो आणि आपण जर्नल तयार करणार आहे, तर इथे आपण जर्नल असं हेडिंग द्यायचं आहे. जर्नल हे अशाच पद्धतीने तयार करायचं असतं. इथे डेबिट कॉलम असतो, पर्टिक्युलरचा कॉलम असतो, एल एफ म्हणजे लेजर फोलिओ. हा कॉलममध्ये आपल्याला काहीही लिहायचं नसतं, परंतु हा कॉलम आपल्याला इथे ड्रॉ करायचा असतो. त्यानंतर डेबिट रुपीजचा हा कॉलम आहे आणि क्रेडिट रुपीजचा हा कॉलम आहे. जर्नल हे अशा पद्धतीने तयार करायचं असतं. आता आपण 1 बाय 1 काही प्रॉब्लेम्स इथे पाहूया, ट्रान्झॅक्शन्स पाहूया, त्याच्यापासून एंट्रीज कशा तयार करायच्या हे पाहूया. इथे पहा तुम्ही, पहिलं ट्रान्झॅक्शन्स मी दिलेलं आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि किती रुपये दिलेले आहेत, 50,000 दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता याची एंट्री कशी होणार आहे की आपण कॅश देऊन, आपण कॅश देऊन आपला बिझनेस स्टार्ट केलेला आहे. म्हणजे कॅश दिलेला आहे म्हणजे कॅशला आपण डेबिट करणार आणि बिझनेस सुरू करण्यासाठी जे कॅपिटल आवश्यक असतं ते कॅपिटल आपल्याकडे आलेलं आहे, त्याच्यामुळे कॅपिटलला आपण क्रेडिट करणार. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. त्यानंतर डेबिट कॉलममध्ये याची जी अमाऊंट दिलेली आहे ₹50,000, ती अमाऊंट आपण डेबिट कॉलममध्ये घ्यायची आणि क्रेडिट कॉलमची सुद्धा सेम तीच अमाऊंट येणार आहे. जर्नल एंट्रीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे नॅरेशन. नॅरेशनची सुरुवात आपण नेहमी बीइंग या वर्डने करत असतो. बीइंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश. म्हणजे आपल्या या ट्रान्झॅक्शनला जर मार्किंग सिस्टीम कशी असेल पाहायचं असेल तर समजा हे ट्रान्झॅक्शन आपल्याला 1 मार्काला विचारलं असेल तर तुमची इथून इथपर्यंतची ही एंट्री अर्ध्या मार्कासाठी असेल आणि नॅरेशन हे अर्ध्या मार्कासाठी असेल. म्हणजे जेवढी ही एंट्री महत्त्वाची आहे तेवढंच नॅरेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन पाहूया काय आहे. परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹10,000. आपण माल खरेदी केलेला आहे ₹10,000. ठीक आहे. माल खरेदी केलेला आहे म्हणजे परचेसला डेबिट करायचं आहे, कारण परचेस केल्यानंतर तो माल आपल्याकडे आलेला आहे आणि परचेस केल्यामुळे पैसे आपल्याकडून गेलेले आहेत. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 10,000 इन डेबिट कॉलम अँड 10,000 इन क्रेडिट कॉलम. याचं नॅरेशन कसं येईल, बीइंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश. ठीक आहे. आता पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूया 3 नंबरचं. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹15,000. 15,000 रुपयांना आपण माल विकला आहे. आता माल विकला आहे म्हणजे पैसे आपल्याकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे जे आलं आहे त्याला आपण डेबिट करणार आणि माल गेलेला आहे त्याला आपण क्रेडिट करणार. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 50,000.
नॅरेशन कसं येणार याचं, बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. आता पुढचं ट्रान्झॅक्शन पाहूया. खूप सोपे ट्रान्झॅक्शन्स आहेत. ब्रॉड फर्निचर फॉर कॅश ₹5,000. फर्निचर आपण ब्रॉड केलेलं आहे, म्हणजे फर्निचर आपल्याकडे आलेलं आहे, कॅश आपल्याकडून गेलेली आहे. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 5,000 इन डेबिट कॉलम, 5,000 इन क्रेडिट कॉलम. नॅरेशन कसं येणार याचं, बीइंग फर्निचर परचेस्ड फॉर कॅश. नॅरेशन हे ट्रान्झॅक्शन्सला आधारित असलं पाहिजे. प्रत्येक नॅरेशनवरून आपल्या असं लक्षात आलं पाहिजे की आपण एंट्री कोणती केलेली आहे. ठीक आहे. 5वं ट्रान्झॅक्शन पाहूया. पेड सॅलरी ₹3,000. आता इथे पाहूया, सॅलरी आपण पेड केलेली आहे आणि सॅलरी पेड केल्यामुळे कॅश आपल्याकडून गेलेली आहे. जे आलं त्याला आपण डेबिट केलेलं आहे, जे गेलं त्याला आपण क्रेडिट केलेलं आहे. सॅलरी पेड केलेली आहे म्हणजे सॅलरी आपल्याकडे आलेली आहे आणि आपले पैसे गेलेले आहेत. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशन कसं लिहिणार, बीइंग पेड सॅलरी. डेबिट कॉलममध्ये 3,000 आणि क्रेडिट कॉलममध्ये ₹3,000. आता पुढची एंट्री पाहूया आपण. ट्रान्झॅक्शन्स काय आहे. रिसिव्ड कमिशन ₹2,000. ₹2,000 कमिशन आपण रिसिव्ड केलेलं आहे. रिसिव्ड केलेलं आहे याचा अर्थ काय झाला, इथे पैसे आपण रिसिव्ड केलेले आहेत, पैसे आपल्याकडे आलेले आहेत. जे आलेलं आहे त्याला आपण डेबिट केलेलं आहे. कमिशन रिसिव्डला आपण क्रेडिट करणार. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन रिसिव्ड अकाउंट. ₹2,000 इन डेबिट कॉलम अँड ₹2,000 इन क्रेडिट कॉलम. नरेशन कसं येणार याचं, बीइंग कमिशन रिसिव्ड. ठीक आहे. सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण सोडवणार नाही आहोत. काही ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला घरी सोडवायचे आहेत. हे पहा इथे दिसत आहेत. होमवर्कसाठी मी काही 10 ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. ते ट्रान्झॅक्शन्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि सोडवायचे आहेत. चुकले तरी काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर पेन्सिलने सोडवा. आपण क्लासरूममध्ये हे ट्रान्झॅक्शन्स घेणारच आहोत, परंतु सगळ्यांच्या नोटबुकमध्ये हा होमवर्क कंप्लीट झालेला असला पाहिजे. जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा आपण क्लासरूममध्ये तुमच्या क्वेरीजचं सोल्युशन नक्की करूया. ठीक आहे. या ठिकाणी आपण आपलं लेक्चर थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मच्या संदर्भात जे मेन प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.